श्रीरामपूर आपल्या हक्काच्या जमिनीसाठी गेल्या 107 वर्षांपासून लढा देणाऱ्या आकारी पडीक शेतकऱ्यांनी आज श्रीरामपूरमध्ये आंदोलनाचे एक वेगळेच रूप दाखवून दिले। प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी केवळ ठिय्याच मांडला नाही, तर पोलीस स्टेशनच्या आवारातच चुली पेटवून पारंपरिक पद्धतीने पिठलं भाकरीचा स्वयंपाक करत आपले आंदोलन अधिक तीव्र केले। प्रशासकीय दिरंगाईला गावरान उत्तर उच्च न्यायालयाने जमिनी परत करण्याचा निकाल देऊन 1.5 वर्ष उलटले तरीही अंमलबजावणी होत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। आता इथून हलणार नाही असा पवित्रा घेत शेतकऱ्यांनी सोबत आणलेले सरपण आणि पिठाचा वापर करून पोलीस स्टेशनच्या आवारातच चुली मांडल्या। भर उन्हात कष्टकरी माता भगिनींनी चुलीवर भाकरी थापल्या आणि पिठलं तयार करून सर्व आंदोलक शेतकऱ्यांनी तिथेच जेवण केले। बातमीचे ठळक मुद्दे। न्यायासाठी वनवास, 107 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आणि उच्च न्यायालयाचा निकाल असूनही सरकारकडून होत असलेली टाळाटाळ। आंदोलनाचे अनोखे रूप, हॉटेल किंवा बाहेरून जेवण न मागवता स्वतःची चूल मांडून शेतकरी पद्धतीने जेवण बनवून प्रशासनाचा निषेध। 13,000 कुटुंबांचा प्रश्न, या निर्णयावर सुमारे 12 ते 13,000 शेतकरी कुटुंबांचे भविष्य अवलंबून आहे। कब्जा आंदोलनाचा इशारा, जर तात्काळ कार्यवाही झाली नाही तर यापुढे थेट जमिनींचा ताबा घेण्याचे, कब्जा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। आम्ही शेतकरी आहोत, कष्टाची भाकरी खातो। सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये। जोपर्यंत जमिनीचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचा हा मुक्काम आणि ही चूल अशीच पेटत राहील। संतप्त शेतकरी, प्रशासनाची धाकधूक वाढली। पोलीस स्टेशनच्या आवारातच अशा प्रकारे स्वयंपाक करून आंदोलन केल्यामुळे प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे। या आंदोलनाची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असून शेतकऱ्यांच्या या आरपारच्या लढ्याला विविध संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे। ब्युरो रिपोर्ट, RKS न्यूज। हे आंदोलन आकारी पडीक शेतकऱ्यांचं आहे। जवळपास 107 वर्ष झाली ज्या जमिनी सरकारने बळकावलेल्या आहेत आणि उच्च न्यायालयाचा निकाल होऊन देखील आज 1.5 वर्ष झाले या जमिनी परत या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे असा निकाल दिला आहे उच्च न्यायालयाने। परंतु सरकारने मंत्रिमंडळाचा निर्णय होऊन देखील आता 1.5 वर्ष होत आलं, कोणत्याही परिस्थितीत सरकार ऐकायला तयार नाही, गोरगरीब शेतकऱ्यांना जमिनी द्यायला तयार नाही। त्याच्यामुळे हे जवळपास आमचं हे चौथं आंदोलन आहे की ज्याच्या माध्यमातून आम्ही आता निर्णायक भूमिकेत आलो आहोत की आता इथून पुढं मात्र सरकार दरबारी आम्ही काही जाणार नाही। काही केल्या सरकारने इथं येऊन हा प्रश्न सोडवायला पाहिजे या भूमिकेत आम्ही आलो आहे। त्याच्यामुळं आज पोलीस स्टेशनला आम्ही येऊन इथं थांबलेलो आहोत आणि जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही हलणार नाही। इथून पुढं जर समजा सरकारने निर्णय घेतला नाही तर आम्ही पुढचं आंदोलन हे आमचं कब्जाचं आंदोलन असणार आहे आणि ते मात्र आंदोलन सरकारला झेपणारं असणार नाही, कारण की याच्यामध्ये 12 ते 13,000 शेतकरी याच्यात अफेक्टेड आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकारने आता भूमिका घेणं गरजेचं आहे। जर ही भूमिका घेतली नाही तर कोणत्याही परिस्थितीत आता हे आंदोलन मागं राहणार नाही आहे। सरकारला याच्यात निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज इथे येऊन बसलेलो।